नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे। पांदण रस्त्याचे चुकीचे काम झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या तरी कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही। तर काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे या पांदण रस्त्याचे पाणी शेतात घुसले आणि 3.5 एकर जमीन खरडून वाहून गेली। यामुळे नैराश्यात आलेल्या हस्ते पिंपळगाव येथील रमेश शिंदे वय वर्ष 41 या शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे 20 एप्रिल पासून सातत्याने अनेक वेळा अर्ज दाखल केले, पंचनामा केला, मात्र जमीन दुरुस्ती करून दिली नाही। संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घातले। घरची प्रचंड गरिबी, वयस्कर आई वडील, पत्नी, 4 लेकरं, खाणारी, कमाईचं साधन नाही, होती ती 3.5 एकर जमीन वाहून गेली। यामुळे नैराश्यातून रमेश शिंदे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे। अनेक वेळेस तक्रारी करून देखील गेंड्याच्या कातडीचे प्रशासकीय अधिकारी लक्ष देत नाहीत। परिणामी सामान्य जनतेला आत्महत्या हाच पर्याय वाटतो, इथंही तेच झालंय। रमेश शिंदे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आत्महत्याचा आरोप रमेश शिंदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे। मयत रमेश शिंदे यांचे पार्थिव जालन्यातील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलं आहे, पण कुटुंबानं आता निर्णय घेतलाय जोपर्यंत हस्ते पिंपळगाव व शेवगा हा पांदण रस्ता नकाशाप्रमाणे करण्यात यावा, तसेच वाहून गेलेल्या 3.5 एकरातील पीक आणि जमीन नुकसानीची भरपाई द्यावी, तरच आम्ही प्रेत ताब्यात घेऊ। जर तसं झालं नाही तर आम्ही पण आत्महत्या करू, असं शिंदे यांच्या नातेवाईकांनी सांगितलं। माझं नाव बाळासाहेब मंडपे। मी ज्यांनी आत्महत्या केली त्यांचा मेवणा आहे। जे माझे मेवणे आहे त्यांनी आत्महत्या केली, त्याचं कारण असं आहे की त्यांच्या शेताच्या बाजूने जो पांदण रस्ता झालेला आहे तो ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे न होता त्याचे बिल म्हणजे चुकीच्या पद्धतीने उचलले गेले। त्या लोकांनी त्यांचे पैसेही काढून घेतले, तो रस्ताही पूर्ण झालेला नाही आणि त्या ज्या रस्त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण त्यांच्या शेतामध्ये आलेलं आहे। तर ही जे शेतीची त्यांची नुकसान झालेली आहे त्याच्याबद्दल आम्ही गव्हर्नमेंट अधिकाऱ्याकडे सगळ्या तलाठी त्यांच्याकडे त्याची अर्ज केला, सगळं त्यांना सांगितलं, पोलीस स्टेशनलाही गेलो, आम्ही सगळे करून बघितलं, पेपरलाही न्यूज दिली, आम्ही गावातल्या लोकांची सह्या वगैरे करून त्यांना अर्जही केले आहेत, तर त्यांनी कुठलीही त्याच्यावर काहीही कारवाई केलेली नाही आणि वैयक्तिक तो माणूस पैसे घेऊन तो मोकळा झालेला आहे। पण जी माझ्या मेवण्याच्या शेताची जे नुकसान झालेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यांचं। ते सर्व नुकसान बघून त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे जे पैसे वगैरे लोकांचे असेल किंवा पैशाचं टेन्शन आणि त्यांना वैयक्तिक म्हणजे 4 मुली आहेत छोट्या छोट्या, त्या मुली हे ते सर्व बघून त्यांना सहन नाही झालं आणि त्यांना कुठेही याचा न्याय नाही भेटला। मग त्यांचं नाव रमेश केशव शिंदे, त्यांचं 41 वर्ष वय आहे। त्यांच्या 4 मुलीपैकी मुलीही माझ्याकडे आहेत राहायला, कारण त्यांची परिस्थिती खूप हालाकीची, त्याचे खायचे वांदे, त्यांच्या घरी खायला प्यायला पण हालाकी आम्ही घेऊन देतोय, एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे। त्यांना हे सगळं दिखवलं नाही, बघवलं नाही। त्यांची मागणी त्याची की जे काय नुकसान झालं, जे लोकांनी चुकीच्या पद्धतीने जे काय केलेलं आहे रोडचं काम ते व्यवस्थित करून द्यावा, त्याच्याबद्दल सगळी पूर्तता केलेली आहे। त्यांच्याबरोबर मीही होतो, पोलीस स्टेशनलाही गेलो होतो, आम्ही अर्जही केले होते, त्याचे पेपरला बातम्याही दिल्या होत्या, पण कोणीही अधिकाऱ्याने याच्यावर कुठलाही आम्हाला काहीही सपोर्ट केलेला नाहीये। त्याच्याबद्दल त्यांनी हे सगळं काउंटाळून सगळ्याला कदरून शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आत्महत्या केली आहे। आता आमची मागणी जे काय आमच्या शेताचं त्यांचं 2-3 वर्षाचं नुकसान झालं, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांचं जे आता PM केलेलं आहे त्यांची बॉडी सध्या इथंच आहे हॉस्पिटलला। आम्ही PM रूम मधून बॉडीला हातही लावलेला नाही, कारण हे जोपर्यंत त्याच्यावर काही कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही ती बॉडी घेणारही नाही ताब्यात, कारण आम्ही याला सगळं करून सगळं शेवटचा पर्याय ते माणूस आमचा गेला तो तर भेटणार नाही, पण कमीत कमी त्याला न्याय तरी भेटायला पाहिजे, म्हणून आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही। बाळासाहेब मंडपे।